महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे असा सज्जड दम राज ठाकरे यांनी दिला। त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक बँकांमध्ये त्याची तपासणीही केली। आता मात्र मनसेने एक वेगळाच उपक्रम हाती घेतलाय। नेहमी खळखट्ट्याची भाषा करणाऱ्या मनसेने आता व्यापाऱ्यांना अनोखी पाठशाळा खरं तर त्यांची घेतलेली आहे। पाहूयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। मराठी शिकवण्यासाठी मनसेची पाठशाळा। आधी बँकांत तपासणी, आता शिकवणी। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेचा उपक्रम। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलणार नाही आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि बँकांच्या आस्थापनांमध्ये मराठी वापरली जाते का हे तपासण्याचे आदेश दिले। त्यानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँकांमध्ये जात त्याची पडताळणी केली आणि आता त्याचा पुढचा भाग म्हणून मनसेकडून मराठी पाठशाळा सुरू करण्यात आली आहे। बोरिवलीमधील व्यापाऱ्यांसाठी मनसेनं मराठीची शाळा घेतली आहे। आम्ही आमची कर्मभूमी सोडून ब्रह्मभूमीमध्ये आले, तर आम्ही इथे कमायला आले, तर आपला मुलूक सोडून इकडे आले, तर आपण सर्व भाषा बोलतो। मराठी बोलायला पाहिजे तर मराठी पण बोलतो, हिंदी पण बोलतो, गुजराती पण बोलतो, पण आम्ही शुद्ध प्युअर मराठीमध्ये गोष्टीमध्ये करतो। नेहमी खरेदीसाठी गजबजलेल्या बोरिवलीतील मोक्ष प्लाझामध्ये जणू काही शाळाच भरली होती। मनसेच्या नेत्यांनी अमराठी व्यापाऱ्यांना मराठीचे धडे शिकवले, तसंच एक पुस्तकही भेट दिलं। मी मराठीमध्ये बोलू शकतो, समोर काय व्यक्ती मराठीमध्ये गोष्ट करत असेल तर मला कळते आणि त्यांना मी एकदम चांगल्या प्रमाणे उत्तर देऊ पण शकतो। आणि आमच्याकडे दुकानात कस्टमर येते महाराष्ट्रीयन, तेव्हा आम्ही महाराष्ट्रीयन बोलतो त्यांना। मराठी बोलण्यासाठी कोणावरही दबाव आणला जात नाहीये। अमराठी असला तरी थोडी का होईना मराठी आलीच पाहिजे असं मनसेचे पदाधिकारी म्हणतात। आजच्या नवीन तरुण पिढीला मराठी येत नाही, म्हणून आम्ही त्यांना एक समजवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न केलाय। त्यांना पुस्तक दिलं, त्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न केला की तुमच्याकडे गिराईक आलं तर कसं बोललं पाहिजे। कधी कधी तुम्ही बघता की नाही आम्हाला मराठी येत, हमको मराठी नहीं आता है, हम नहीं बोलेगा मराठी। नाही तर शिक ना मित्रा। या भूमिकेपासून आम्ही तसुबरी हलणार नाही। मराठी भाषा, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं याच्यासाठी प्राधान्य असेल। महाराष्ट्रामध्ये व्यापार करत असाल तरी मराठी आलंच पाहिजे हा मनसेचा आग्रह आहे। त्याचाच भाग म्हणून ही मराठी पाठशाळा घेण्यात आली। या संदर्भात व्यापाऱ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे तेही पहा। महाराष्ट्रामध्ये राहत आहे तर महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही मराठी बोलणं गरजेचं आहे। जर तुम्ही मराठी बोलत नसलं तर माझ्यासारख्या एखाद्याच्या व्यक्तीचं मत आहे की तुम्ही महाराष्ट्रात नका राहू, कारण कोणत्याही राज्यात तुम्ही जर गेले तर त्या लँग्वेज तुम्हाला ती शिकणं गरजेचं आहे। मनसेच्या पाठशाळेत अनेक मराठी व्यापारी सहभागी झाले होते। त्याबरोबरच एक गुजराती व्यापारी सुद्धा या पाठशाळेत सहभागी झाला। त्यानं एक गाणं देखील म्हणून दाखवलंय। हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे धुंद वारे। मतलब मराठी शिकून असं गीत पण गायचं आणि धुन मध्ये राहायचं। खरं तर मनसेने एखादा मुद्दा हातात घेतला की त्याला अनेकदा खळखट्याक असं स्वरूप असतं। मात्र राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेच्या या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मराठी पाठशाळेचं सर्वत्र कौतुक होत आहे। आता त्यातून किती व्यापारी ग्राहकांशी मराठीत बोलतायत हे पाहायला हवं। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।